चेतन मच्छा आहे, आम आदमी पक्षाचा प्रदेश कार्याध्यक्ष युवा आघाडीचा। आज मुळात विषय असा आहे की मागचा काही दिवसापासून हे झेप्टो रायडर जे होते ते स्ट्राईकवरती होते। त्या लोकांची तक्रार अशी होती की आमचे जे इन्सेंटिव्ह होते, जे आम्हाला अलाउन्स भेटायचे पावसाळ्यामध्ये असो किंवा नॉर्मल डेजमध्ये पण, जे अलाउन्स यांची 25 रुपये प्रत्येक ऑर्डरचा मागे भेटायचं यांना। आता झेप्टो कंपनीने काय केलंय, 25 रुपये जे होते ते कमी करून 10 रुपये यांना करून टाकले। आणि एक तर तुम्हाला माहिती आहे, महागाई वाढलेली आहे, पेट्रोलचे दर सुद्धा वाढलेले आहे। 1 लिटर मागे यांना 35 पैसे भेटत होते पेट्रोलचे। त्यांची मागणी अशी होती, आमच्या मार्फत आम्ही मागणी केलं की 15 पैसे अजून वाढून भेटावे। परंतु झेप्टोचे अधिकारी जे यांची मुख्य टीम बेंगलोरला असते, त्यांचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट्स असतो किंवा सीईओस असतो, सर्व बेंगलोरला बसतात आणि इकडे मॅनेज करायला इकडचे स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांना पूर्ण हक्क दिलेला आहे। परंतु ते काहीही आमचे ऐकून घेण्यासाठी तयार नाही। आम्ही कायदेशीर पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार केली आहे, सिनियर साहेबांसोबत बोललो सुद्धा, त्यांचाही मान हे लोक ठेवत नाही। आणि काही बोलायला गेलं तर आमचे झेप्टोचे जेवढे कामगार आहेत, जेवढे वर्कर्स आहेत, त्यांच्यावरती दादागी करतात। आणि आमच्या जवळपास जे लोक माझ्यासोबत यांच्या विरोधात बोलत होते, तर त्या लोकांना कामावरून काढलेलं आहे। कोणती तानाशाही आहे? तर त्यासाठी आम्ही आज सर्व झेप्टो रायडर्सना घेऊन आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, आता आम्ही शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतोय। जर आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही थेट इशारा दिलेला की आम्ही माळा लिंकिंग रोड रस्ता रोको करू। आणि जे काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होणार, मग हे झेप्टो कंपनीचे अधिकारी जबाबदार असणार आणि त्यासोबतच पोलीस प्रशासन जबाबदार असणार, एवढंच आहे।